आजची स्टोरी एका अशा तरुणाची आहे जो अगोदर गुन्हेगारीकडे वळलेला होता. त्याच्यावरती अनेक गुन्हे दाखल झालेले होते. त्याच्यानंतर हा तरुण त्या गुन्हेगारी क्षेत्रामधून सामाजिक कार्यामध्ये उतरतो. राजकीय पुढाऱ्यांच्या मदतीनं स्वतःचं राजकीय जीवन सुरू करतो. त्याच्यानंतर त्याचं वैयक्तिक जीवन सुरू होतं. त्याचं लग्न होतं. सुखानं संसार सुरू होतो. त्याला एक मुलगी होते. सगळं काही सुखात आनंदामध्ये सुरळीत सुरू होतं आणि एक दिवस घात होतो. भर रस्त्यामध्ये त्या तरुणाची हत्या होते आणि त्यानंतर सुरू होतो हत्येचा तपास आणि याच्यातून मग सगळ्या घटनाक्रम समोर येतो. सगळ्या घटना उलगडत जातात. म्हणजे एखाद्या चित्रपटाला किंवा वेब सिरीजला साजेल अशा पद्धतीची घटना घडली होती जालना जिल्ह्यामध्ये. ज्या तरुणाला त्याचे मित्रच काय पण त्याचे शत्रूसुद्धा विरोधकसुद्धा जालना किंग म्हणायचे. आजची कहाणी आहे त्या जालना किंग गजानन तौर म्हणजेच गजानन मच्छिंद्र तौर या 35 वर्षाच्या एका तरुणाची. आता जुना जालना या ठिकाणचं मधुबन कॉलनी आहे. या भागामध्ये हा गजानन तौर नावाचा तरुण राहत होता किंवा त्या ठिकाणी त्याचं शिक्षण वगैरे पूर्ण झालेलं होतं. म्हणजे अगोदर जुना जालना या ठिकाणची मराठी शाळा आहे. त्या शाळेमध्ये 1ली ते 5वीपर्यंत त्यानं शिक्षण घेतलं होतं. त्याच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज हायस्कूल जे आहे त्या ठिकाणी 10वीपर्यंत शिकलेला होता. एका बाजूला त्याचं शिक्षण चालू होतं आणि याच काळामध्ये त्याची पावलं जी आहेत ती गुन्हेगारीकडे वळलेली होती. आणि त्या भागामध्ये गांधी चमन ते रेल्वे स्थानक रोड जो आहे त्या ठिकाणचं एक पोस्ट ऑफिस आहे. या ठिकाणी काही तरुणांचा पैशासाठी वाद झालेला होता, भांडण झालेलं होतं आणि यावेळेस छत्रपती संभाजीनगर या ठिकाणावरून काही मुलं तिथं आलेली होती आणि हा जो वाद आहे तो प्रचंड वाढलेला होता. आणि या वादामध्ये छत्रपती संभाजीनगर या ठिकाणून आलेला जो म्हणजे मुलं होती त्याच्यातल्या एकाची हत्या झालेली होती. आणि याच्यानंतर कदीम जालना पोलीस ठाण्यामध्ये याचा गुन्हासुद्धा नोंदवण्यात आला होता आणि या गुन्ह्यामध्ये गजाननला अटक करण्यात आली होती आणि साधारणपणे 1 वर्षानंतर त्याला जामीन मिळाला होता. पण अशा घटनांना सुरुवात झाली आणि जालना शहरामध्ये सत्कार कॉम्प्लेक्स जे आहे त्या ठिकाणचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वाराच्या समोर काही मुलांच्यामध्ये वाद झाला होता आणि त्यावेळेस गोळीबार झाला होता आणि त्यामध्ये सुद्धा गजानन तौर हे नाव आलेलं होतं. आणि त्याच्यानंतर काही काळ गजानन हा फरार होता आणि 1 वर्ष झालं तरी तो पोलिसांना मिळाला नाही आणि नंतर स्वतःहून तो जालना पोलीस ठाण्यामध्ये हजर झालेला होता. आणि या काळामध्ये अनेक प्रकारच्या गुन्ह्यांसोबत गजाननचं नाव जोडलेलं होतं आणि तो सराईत गुन्हेगार बनलेला होता. 2011 पासून त्याच्यावरती जवळजवळ 16 केसेस होत्या. 1 वर्ष NPD अंतर्गत त्यानं जेलची म्हणजे जेलची शिक्षासुद्धा भोगलेली होती आणि तो तडीपारही होता. तर अशा पद्धतीनं या तरुणाची गुन्हेगारी पार्श्वभूमी तयार झालेली होती. आता या परिसरामध्ये त्याची जालना किंग अशी ओळख निर्माण झाली होती. पण हा गुन्हेगारीचा मार्ग जो आहे तो सोडावा असं त्याला वाटत होतं. कारण हे गुन्हेगारीचं जगणं म्हणजे सतत डोक्यावरती टांगती तलवार असायची आणि याच्यातून बाहेर पडून आपण सर्वसामान्यांप्रमाणे जीवन जगावं असं त्याला वाटत होतं. आणि त्यामुळे आता त्यानं हे गुन्हेगारीचं क्षेत्र जे आहे ते सोडायचं ठरवलेलं आणि त्या पद्धतीनं त्यानं ते सोडलेलं होतं. आणि तो लोकांना मदत करायला लागलेला होता. आपल्या मित्रांना अप्रत्यक्षपणे अडचणीमध्ये धावून जात होता आणि तो हळूहळू तरुणांच्या गळ्यातला ताईत बनलेला होता. आणि आता सगळे त्याला गजूभाऊ म्हणायला लागलेले होते आणि एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून गजूभाऊ आता नावारूपाला येत होता. आणि याच काळामध्ये माजी मंत्री आणि आमदार राजेश टोपे यांच्या तो संपर्कामध्ये आला होता. आणि त्यानंतर माजी मंत्री आणि आमदार अर्जुनभाऊ खोतकर यांच्या तो संपर्कामध्ये आला आणि गुन्हेगारी सोडून राजकीय कट्टर समर्थक त्यांचा बनलेला होता. 1 जानेवारी हा खोतकर साहेबांचा वाढदिवस आहे आणि हा वाढदिवस तो मोठ्या प्रमाणात साजरा करायचा. यावेळेस मग एका बाजूला वाढदिवस मोठ्या प्रमाणात साजरा करायचा, दुसऱ्या बाजूला तो रुग्णालयातल्या रुग्णांची सुद्धा सेवा करायचा, त्यांना जाऊन फळ वाटप करायचा, त्यांना काही मदत लागली तर ती मदत करायचा. मराठा आंदोलनामध्ये सुद्धा त्यानं सहभाग घेतलेला होता. 50,000 माझा या ज्या बॉटल आहेत त्या बॉटल त्यानं वाटप केलेल्या होत्या. आणि येणाऱ्या 1 जानेवारीला खोतकर साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने गौतमी पाटील या नृत्यांगनेचा कार्यक्रम त्या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता आणि त्याचं सगळं नियोजन सुरू होतं. त्याचबरोबर ती गोरगरिबांच्या घरी जाऊन लोकांना मदत करणं या पद्धतीचं सामाजिक कार्यसुद्धा चाललेलं होतं. आणि दुसरीकडे वैयक्तिक जीवनामध्ये गजानन याचं लग्न साधारण 1.5-2 वर्षापूर्वी झालेलं होतं. म्हणजे शीतल मंगल कार्यालय जे आहे त्या ठिकाणी अत्यंत धूमधडाक्यामध्ये झालेलं होतं आणि संसाराला सुरुवात झाली होती. त्याला एक मुलगी झाली होती आणि आता ती मुलगी 11 महिन्याची झालेली आहे. आणि याच काळामध्ये घात झाला. तारीख आहे 11 डिसेंबर 2023
23 दुपारची 1ची वेळ होती. गजानन तौर, त्याचा मित्र पवन दिवेकर, आलोक जुन्नरकर आणि इतर जे मित्र आहेत ते सगळे मित्र पीर कल्याण या ठिकाणावरून जालन्यामध्ये येत होते. आणि दुपारच्या साधारण 1:30च्या सुमारास मंठा चौफुली परिसर आहे त्या ठिकाणचं संमती मेडिकलच्या समोर भागवत डोंगरे, लक्ष्मण गोरे, टायगर आणि 2 अनोळखी तरुण त्या ठिकाणी उभे होते. आणि त्यांना पाहून मग गजानन तौर याने आपल्या मित्राला कार थांबवायला सांगितलं आणि नंतर तो खाली उतरला. आणि मग ते जे मित्र उभे होते किंवा ते डोंगरे, गोरे आणि टायगर ही मंडळी उभी होती त्यांच्या दिशेनं तो मागं त्यांच्या जवळ गेलेला आहे. आणि तेवढ्यात त्यातल्या एका तरुणानं गजानन यांच्यावरती चाकूनं हल्ला केला होता. आणि यावेळेस मग गजानन यानं तो चाकू जो आहे तो पकडला आणि उलटं त्यांच्यावरच त्यानं हल्ला केला. आणि यावेळेस मग डोंगरे, गोरे आणि टायगर यांनी पिस्तुलातून गोळ्या झाडल्या आणि याच्यामध्ये गजानन तौर याच्या डोक्यामध्ये एक गोळी शिरली आणि तो जागेवरती कोसळलेला आहे. आता 5 हल्लेखोरांपैकी 3 हल्लेखोर कारने तर 2 हल्लेखोर हे रामनगरच्या दिशेनं पळून गेलेले होते. आता गजानन तौरला त्याच्या सहकाऱ्यांनी हे सगळं बघितलं, ते त्या धावत आले होते आणि त्यावेळेस त्यांनी त्याला दीपक रुग्णालयामध्ये दाखल केलेलं होतं. आता या ठिकाणी माजी मंत्री अर्जुनराव खोतकर, शिवसेना शहर प्रमुख विष्णुभाऊ पाचफुले, युवा सेनेचे राज्य विस्तारक अभिमन्यू खोतकर आणि असंख्य कार्यकर्ते या ठिकाणी जमा झालेले होते. आणि या ठिकाणी डॉक्टरांनी प्रथमोपचार केले आणि त्यानंतर जिल्हा रुग्णालयामध्ये रेफर केलं आणि त्यानंतर गजाननला जिल्हा रुग्णालयामध्ये नेण्यात आलं. पण तोपर्यंत गजानन तौर याचा मृत्यू झालेला होता किंवा डॉक्टरांनी तसं ते जाहीर केलं होतं. दरम्यानच्या काळामध्ये गोळीबाराचा जो आवाज झाला होता त्या आवाजानं आजूबाजूचे असलेली जी दुकानं आहेत ती दुकानं त्यांच्या दुकानदारांनी बंद केलेली होती. घटनेची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलीस अधिकाऱ्यांसह मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झालेला होता आणि पोलिसांनी त्या भागातले CCTV कॅमेरे जे आहेत ते पाहिले आणि त्याच्यातल्या फुटेजवरून त्यांनी माहिती जमा केलेली आहे आणि त्या पद्धतीनं पोलिसांच्या तपासाला सुरुवात झाली. आता पोलिसांच्या माहितीनुसार गजाननला लागलेल्या 4 गोळ्यांपैकी त्याला 2 गोळ्या लागलेल्या होत्या आणि 2 गोळ्या त्याच्या अंगाला चाटून गेल्या होत्या. आता ही जी बातमी आहे ती बातमी ही जालना शहरामध्ये वाऱ्यासारखी पसरलेली आहे आणि त्यानंतर मात्र वातावरण तंग झालेलं होतं आणि पोलिसांनीसुद्धा जादा फौजफाटा मग मागवला आणि शहरामध्ये कडक बंदोबस्त ठेवलेला होता. आणि गजाननचा मृतदेह जो आहे तो शासकीय रुग्णालयामध्ये पाठवण्यात आला आणि इन कॅमेरा शवविच्छेदन करण्याची मागणी ही नातेवाईकांनी केलेली होती आणि त्यामुळे मग हा मृतदेह छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी घाटी रुग्णालयामध्ये हलवण्यात आलेला होता. आता संशयित मारेकरी जे आहेत त्यांचा तपास या ठिकाणी चाललेला होता. जवळजवळ 4-5 पथकं तयार झालेली होती आणि या प्रकरणातील धागेदोरे शोधण्याचं काम पोलिसांनी हाती घेतलंय. आता घटनास्थळी फिंगरप्रिंट एक्सपर्ट जे आहेत किंवा श्वान पथक यांच्या साहाय्यानं आरोपीचा मागोवा घ्यायला पोलिसांनी सुरुवात केली आहे. आता सगळीकडे नाकाबंदी सुरू झालेली आहे आणि या काळामध्ये पोलिसांना एक संशयित गाडी जी आहे ती आढळली होती आणि ती गाडी पोलीस पाहिल्यानंतर ती गाडी माघारी वळली. पोलिसांना संशय आला आणि त्यानंतर मग पोलिसांनी ती गाडी आणि ते संशयित जे आहेत ते ताब्यात घेतले होते. त्याचबरोबर ते मंठा रोडवरील रामनगर साखर कारखाना जो आहे तर त्या परिसरामध्ये एका आरोपीला सुद्धा मौजपुरी पोलिसांनी आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली होती. आणि हत्याकांड प्रकरणी आरोपींच्या शोधामध्ये स्थानिक गुन्हे शाखेचे पथक वेगवेगळ्या ठिकाणी अजून रवाना झालेलं होतं. आणि या काळामध्ये तौर यांचे मित्र ज्ञानेश्वर मांगडे यांनी फिर्याद दाखल केलेली आहे. भागवत डोंगरे, लक्ष्मण गोरे, टायगर आणि इतर 2 अशा 5 जणांच्या विरुद्ध भारतीय दंडविधान 302, 143, 144, 147, 148, 149, भारतीय हत्यारबंदी कायदा 3/25 आणि मुपोका 135 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आणि या प्रकरणातील छत्रपती संभाजीनगर येथून सुद्धा एक आरोपी पकडलेला. आता हा जो आरोपी आहे तो मूळ चौपाळा नांदेड या ठिकाणचा रहिवासी होता, पण सध्या तो अंबड या ठिकाणी लोहकरे नगरमध्ये राहत असल्याची माहिती समोर आलेली होती. आता या प्रकरणात रोहित, लक्ष्मण गोरे या संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्याचबरोबर ती आरोपी भागवत डोंगरे याच्यावरती छत्रपती संभाजीनगर या ठिकाणच्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते. आणि या प्रकरणातील टायगर नावाचा जो संशयित आरोपी आहे तो फरार झालेला होता. आता या टायगरवरती नांदेड, जालना, बिदर या ठिकाणी पोलिसांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर नांदेड पोलीस त्याचा शोध घेत आहेत आणि त्याला शोधून देण्यासाठी 50,000चं बक्षीस ठेवण्याच्या हालचालीसुद्धा नांदेड पोलिसांकडून सुरू होत्या. आता एका बाजूला हा सर्व तपास चालू आहे तर दुसऱ्या बाजूला मंगळवारी
गजानन तौर याच्यावरती शहरातील रामतीर्थ स्मशानभूमी जी आहे त्या ठिकाणी अंत्यसंस्कार करण्यात आलेले होते। यावेळेस नागरिकांची प्रचंड मोठ्या प्रमाणात गर्दी होती, कारण गजानन तौर याचा जनसंपर्क जो आहे तो प्रचंड होता। तौर यांच्या शिवनगर या ठिकाणच्या निवासस्थानापासून ते रामतीर्थ स्मशानभूमीपर्यंत चौकामध्ये पोलिसांचा प्रचंड मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता। त्याचबरोबर ती जालना शहरातील चंदनझिरा भागामध्ये कॅन्डल मार्च काढून गजानन तौरला तरुणांनी श्रद्धांजली वाहिलेली होती। चंदनझिरा या ठिकाणचं छत्रपती शिवाजी महाराज नियोजित पुतळ्यापासून हनुमान मंदिरपर्यंत कॅन्डल मार्च काढण्यात आलेला होता आणि यावेळी चंदनझिरा भागातील तरुण आणि तरुणी मोठ्या संख्येनं किंवा महिला मोठ्या संख्येने या कॅन्डल मार्चमध्ये सहभागी झालेल्या होत्या। त्याचबरोबर ती राष्ट्रवादी युवती आघाडीच्या जिल्हाध्यक्षा शीतल बारोटे, उपाध्यक्षा पल्लवी महाले, प्रेरणा बनसोडे यांनी पोलीस अधीक्षकांना निवेदन दिलेलं होतं आणि गुन्हेगारांवरती कठोरात कठोर कारवाई करावी अशा पद्धतीचं ते निवेदन होतं। आणि याच काळामध्ये आमदार कैलास गोरंट्याल यांनी सुद्धा कायदा आणि सुव्यवस्थेबाबत ती चिंता व्यक्त केलेली होती। आता या सर्व प्रकरणामध्ये काही बाबी समोर येतात। या हत्याकांडातील संशयित आरोपी लक्ष्मण गोरे यानं 26 ऑक्टोबर 2023 रोजी व्हॉट्सॲप स्टेटसवरती ठेवलेलं होतं, जालना किंग टपकाना एक ही सपना अशा पद्धतीचं ते वाक्य होतं। आता हे जे वाक्य आहे ते गजानन तौर याच्या हत्येनंतर ते चर्चेत आलेलं होतं, म्हणजे या हत्याकांडाचं प्लॅनिंग हे ऑक्टोबर किंवा त्याच्या अगोदरपासून सुरू झालेलं होतं आणि हत्येच्या आदल्या दिवशीच म्हणजे रविवारी शहरामध्ये आझाद मैदान या ठिकाणी अर्जुन चषक क्रिकेट स्पर्धेचं सुद्धा आयोजन करण्यात आलेलं होतं आणि याच ठिकाणी हत्या करण्याचा मारेकरांचा कट होता, पण तो कट फसलेला होता। त्याचबरोबर ते हत्येच्या एक दिवस आधी म्हणजे 10 डिसेंबर या दिवशी रात्री साधारण 8च्या सुमारास गजानन जो आहे तो त्याच्या घरी आलेला होता। त्यावेळेस शेजारील मुलांनी सांगितलं की तुला भेटण्यासाठी कोणीतरी आलं होतं। त्यावेळेस गजाननने घराचे CCTV फुटेज बघितले। या फुटेजमध्ये 7 ते 7:30 वाजायच्या सुमारास भागवत डोंगरे, टायगर ही जी मंडळी आणि अजून एक अनोळखी व्यक्ती अशा पद्धतीची मंडळी घरी आली होती आणि याच्यामध्ये टायगर आणि गजानन यांची ओळख जेलमध्ये झालेली होती आणि म्हणजे दोघंही एकत्र जेलमध्ये होते। नंतर यांच्यामध्ये काहीतरी वाद झालेला होता, पण ही मंडळीसुद्धा आदल्या दिवशी येऊन गेलेली होती। आता याच्यामध्ये अजून एक महत्त्वाची गोष्ट समोर आली, ती म्हणजे अवैध हत्यारांचं रॅकेट जे आहे ते पोलिसांनी काही दिवसापूर्वीच म्हणजे आत्ता मी तुम्हाला जे सांगतोय त्याच्या अगोदरच पोलिसांची प्रेस नोट म्हणजे त्यांनी प्रेस घेतली होती आणि त्याच्यामध्ये त्यांनी हे रॅकेट उघड केलं होतं आणि याच्यामध्ये काही संशयितांना ताब्यात घेतलं होतं। त्यांच्यावरती तात्काळ कारवाईसुद्धा केलेली होती आणि पोलीस जे आहेत ते ॲक्शनमध्ये आलेले, सगळ्या बाजूने त्यांचा तपास चाललेला होता। याच्यामध्ये बाकी सगळे संशयित जे आहे ते ताब्यात घेतले, फक्त टायगर जो आहे तो फरार होता। आणि आता ही जी हत्या घडली किंवा हे जे प्रकरण घडलं त्या प्रकरणाला जुन्या वादाची किनार होती का, इतर काही कारण होती का, हे सुपारी किलिंगचं प्रकरण होतं काय, हा राजकीय वाद होता का, काही पैशाचा वाद होता का, काही अशी पण माहिती समोर येते काहीतरी उसाचा वाद होता, 25,000चा विषय होता। म्हणजे असे अनेक प्रश्न आता या ठिकाणी निर्माण झालेले आहेत, पण जसा जसा तपास पुढं सरकत जाईल तसे या प्रश्नांची उत्तरं आपल्याला समोर मिळून जातील। आता जी माहिती माध्यमातून समोर आलेली होती आणि यातली बरीचशी माहिती ही आपले जालन्यातले जे पत्रकार आहेत, तरुण पत्रकार राहुल मुळे यांनी पाठवली होती आणि गजानन तौर आणि राहुल मुळे हे दोघंही एकाच शाळेमध्ये एकाच वर्गामध्ये शिकत होते आणि त्यामुळे राहुल यांनी जी माहिती पाठवली ती माहिती मी तुम्हाला देण्याचा आणि माध्यमातून जी माहिती समोर आली ती तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे। ह्याच्यामध्ये सुद्धा अजून काही नवीन माहिती, वेगळी माहितीसुद्धा आपल्यासमोर येऊ शकते। तपास चालला आहे, त्याच्यामुळे तपासात अजून काही बाबी उघड झाल्या तर ते ज्यावेळेस अपडेट येतील त्यावेळेस आपण ते अपडेट पाहूया। पण या घटनेमधून काय धडा मिळतो तर गुन्हेगारी हे क्षेत्र असं आहे ज्याच्यामध्ये जाण्यासाठी हजारो मार्ग आहेत, पण माघारी फिरण्याचा एकही मार्ग नाही आणि यामुळे तरुणांना विनंती आहे की अशा मार्गावर जाण्याच्या अगोदर हजारदा विचार करावा, आपल्या घरच्यांचा विचार करावा, आपल्या आईवडिलांचा विचार करावा, आपल्यावर प्रेम करणारे आपल्या जीवलगांचा विचार करावा आणि अशा क्षेत्रापासून दूर राहावं। आता याबद्दलचं तुमचं मत काय आहे ते सुद्धा मला तुम्ही जरूर कळवा। पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन क्राईम स्टोरीसह। तोपर्यंत धन्यवाद।